प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. त्या मालकांच्या चरणी शरण शरण एकनाथा, शरण एकनाथा, शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. तुमचे पायी माझा माथा, 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 तुमचे शरण शरण एकनाथा, तुमचे पायी ठेविला, हे पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे पैठणचे मालक म्हणतात, साधू नेमकं कोणाला म्हणायचं? कोणालाही साधू म्हणत नसते, आणि कोणालाही साधू म्हणून त्याच्या पायावर डोकं ठेवतात तर हजारो पिढ्या मातीत घालतात. हजारो पिढ्या, हजारो पिढ्या. व्यवहारातल्या जेवढ्या गोष्टी चुकल्या त्या पुन्हा करता येत असतात. व्यवहारात जितक्या गोष्टी चुकल्या त्या पुन्हा करता येत असतात. जमीन वलांड्याखाली लांब झाली, जायाला परवडत नाही, 50 एकरे तितकी फुकली आणि गावाच्या जवळ 20 एकर घेतली. फुकली 50 एकर, फुकली म्हणजे एकली. परवडणं गेली जाण्या येण्यात. गावखराच्या कडीला 20 एकर घेतली. जमलं, चुकल्याला दुरुस्त करता आलं. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत. घर बांधलं आवडलं नाही, घर बांधलेलं सुंदर आहे पण शेजारी नालायक आहेत. रानात बांधलं, चूक दुरुस्त करण्यात आली. पण साधू चुकीचा सापडला की कल्प कल्प वाया जात असतात, पिढ्यान पिढ्या वाया जात असतात. त्याच्यामुळं चुकीच्या साधूला मानायचं नाही. नेमकं म्हणायचं कोणाला साधू? गळ्यात मोठी माळ घातली म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात माळी घालून काही काही माणसं खिशे कापतात, म्हणजे वारकऱ्याच्या रूपात येतात. वारकरी चोर नसतात, पण चोर वारकऱ्याच्या रूपात येत असतात. मग चोर जर वारकऱ्याच्या रूपात आला तर साधू कसा होईल? त्याच्या गळ्यात खपक्या माळा असली म्हणजे तुम्ही बी म्हणता या माऊली जवळ बसा, केसा कापला आणि सुंबळ्यात होत्या. म्हणजे गळ्यात मोठी माळ घातली म्हणजे साधू आहे? नाही. शास्त्र पुराण वेद सांगतो म्हणून साधू आहे? नाही. रामायण सांगतो म्हणून साधू आहे? नाही. भागवत सांगतो म्हणून साधू आहे? कीर्तन सांगतो म्हणून साधू नाही. वारी करतो म्हणून साधू आहे? नाही. संप्रदायाचे नियम पाळतो म्हणून साधू आहे. जो संप्रदायाचे नियम पाळतो का तो साधू आहे. साधूचे नियम आहेत दया, सर्वाभूती दया, साधू मनावे ऐशिया. देहूतले मालक म्हणतात सर्वावर दया करतो. संख्यावाचक शब्द नाही. लाख नाही, कोटी नाही, अब्ज नाही, खर्व नाही, निखर्व नाही. एकावर 19 शून्य दिल्यावर काय म्हणतात त्याला? 18 शून्य दिल्यावर एखादा सीए नाही का इथं बसलेला चार्टर्ड अकाउंटंट,
त्याला शंकू म्हणतात. 7वी पाचवी. एकयो अष्टाधिपूज्य भयो नाम सांख्या में याति जायते नाम शंखादि उच्यते न प्रदीर्घे नाम एकम अष्टादशम पूज्ययम नैवं गांजा कसम लिखितम. हे काय नालायकाचं वाक्य, अधिकाऱ्यांचं वाक्य. ही संख्या खोटी आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व हा शब्द जातवाचक नाही, सर्व हा शब्द पंथवाचक नाही, सर्व हा शब्द प्रांतवाचक नाही, सर्व हा शब्द देशवाचक नाही. जीवसृष्टीतला जो दिसेल त्याच्यावर दया करणं हे साधूचा धर्म आहे. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. ज्याचा अंतःकरण निर्मळ आहे सर्वांगाने, या विश्वातल्या प्रत्येक जीवावर दया करतो. मुंगीपासून तर झाडापर्यंत. मंदिराच्या दारातलं झाड आहे, झाड सरळ होतं आणि गावात त्या नालायकाची चलती होती, त्या भडव्याची चलती होती, त्या हरामखोराची. गावात झाड सरळ होतं मंदिराच्या दारातलं. नालायकानं ते झाड तोडलं आणि घराला कवाडे केले आणि गळ्यात टपोऱ्या 7-8 माळी घातलेल्या. इतका यम हानीन त्या नालायकाला, त्याची इंचभर जागा सुद्धा लाल व्हायची सोडायचा नाही. भडव्या माळी घातल्यास तो इतक्या मोठ्या, आणि मंदिराच्या दारातलं झाड तोडस. त्या मंदिरात आलेला वयोवृद्ध, तपोवृद्ध, आबाल, ज्येष्ठ, माय, मावल्या त्या मंदिरातलं दर्शन घेतल्यावर त्या झाडाच्या सावलीला विश्रांतीला बसतील. तो का तोडस? तो त्याच्यावर दया करायला पाहिजे होती. झाड सुद्धा काही अंशतः साधूच्या यादीत आहे. जीवसृष्टीवर प्रत्येक दया करतो, कोणी असो. साधू म्हणावे ऐशिया पहिलं लक्षण. साधूचं दुसरं लक्षण आहे, त्याला विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. जग ब्रह्मरूप जाण. आपला संसार ब्रह्मरूप आहे. तो सुंबळ्यास नालाय का? तो तुझ्या पुरतं पाहतो. माझे नातेवाईक ब्रह्मरूप आहेत, तू मूर्ख आहेस. जग ब्रह्मरूप जाण. हे जग ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. हेची साधूचे लक्षण. जातीवाद पण वारकरी संप्रदायात सांगितलं नाही. जातीवाद पण हो. वारकरी संप्रदायात ज्याच्या अंतःकरणात जातीचं पाप येतंय त्याची आई व्याभिचारी सांगितली. वाचून सांगतोय, वाचून, ऐकून नाही सांगत बांगऱ्या बोंगऱ्यांचं. संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता.
चर्मकाराच्या कुळातला आहे, बुटा शिवणाराच्या कुळातला आहे, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. याता याती धर्म नाहे विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्र पुराण निर्णय देतो की संप्रदाय जातीचा संबंध नाही, चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, इचकिणाऱ्याला किंमत नाही. आहा, तो लायक संपन्न नाही संप्रदायातला. हे बघ, काही गोष्टी पचवायची ताकद लागते. राजे हो, पैसे कमिण्यासाठी अक्कल लागती, पैसे कमिण्यासाठी अक्कल लागती, पण जितकी अक्कल पैसे कमिण्यासाठी लागती त्याच्या 100 पटीनं अक्कल पैसे सांभाळण्यासाठी लागती. पैसे कमिण्यापेक्षा 100 पटीनं अक्कल पैसे सांभाळण्यासाठी लागती. पियताड्या माणूस सुद्धा 500 रुपयाची बराच खांदू शकतो, आणि घरी जाताना 475 रुपयाची प्याला. काय तिकीट आले त्याला, घाम निघला त्याच्या साऱ्या अंगातून, 500 रुपये कमीता येतात त्याला, पण सांभाळता येत नाहीत. पैसे कमवायला जितकी अक्कल लागती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अक्कल सांभाळायला लागती. दुसरा मुद्दा आहे का, पैसे कमवायला किती अक्कल लागती, अर्थशास्त्रातल्या तज्ञ लोकांना विचारा. पैसे सांभाळायला किती अक्कल लागती, नीतिपर्वातल्या न्यायशास्त्रातल्या मांगल्य हितेशीला विचारा. आणि याच्या पलीकडची ज्याचा आकडाच नाही, अक्कल त्याला लागती ज्याला दुसऱ्याचं सहन होतंय त्याला. दुसऱ्याची संपत्ती ज्याला सहन होती का, त्याला पैसे कमीनं आणि सांभाळणं याच्या 1000 पटीनं अक्कल लागती. आणि बऱ्याच लोकांची अक्कल तिथंच नदीत गेली. दुसऱ्याचं बरं चालल्यावर पोटात डब्बा उठतो, तू या अंगावर भिताड पडन, सोंबळ्या कशालीच की तू विठाला विठाला विठाला. हे दयाच्या सिद्धांतात येत नाही. अमख्या जातीचा आहे, तो तमख्या जातीचा आहे, तो अमख्या वर्णाचा आहे, याचा स्वर कच्चा आहे, याचा पक्वादावरला ताबा कच्चा आहे, त्यांना पेटीचे स्वर धरता येत नाही. तू काय भीमसेन जोशीचा चुलतायस? तू लायकी लोकांचं हिचकायची नाही. याला विश्व ब्रह्मरूप मानण्याची पात्रता नाही, लायकी नाही तुझी, तू हिचकाय लागला. जग ब्रह्मरूप जाण, ब्रह्मरूप वाटलं पाहिजे विश्व, हेची साधूचे लक्षण. तिसरं लक्षण, सर्वाभूती समदृष्टी. साधूची दृष्टी ही सारखी असली पाहिजे, सारखी सारखी. याच्यावर एक मुद्दा मांडेल तुम्हाला पुढे. मला काय अडचणीत हात घालायचा नाद नाही, इचू निघत असते. तुम्ही म्हणले कंबर बांधल्यापासून तर जय विठ्ठल होईपर्यंत संस्कृत मध्ये बोल, तरी तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादावर तितका पण बाळ्या बोलल, ते पण बाळ्या बोलन. मला माझ्या विटेवरच्या मालकानं ते मेमरी कार्ड टाकलंय प्रवीण बुवा. पण 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 माझा शेतात काबाड कष्ट करणारा हा वारकरी संप्रदाय इथं बसलेले लोक आहेत. 4-2% लोकांना कळन, बाकीच्यांना कळणार नाही. बाळ्या जरा हिशाबात बोल. विठाला विठाला सर्वाभूती समदृष्टी, त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे. महाराज पक्वात किती चांगला वाजित येतून किती जणांना वाजिलाय, किती जणांना मोठाले पाकिट देतेत, गाता किती येते, किती जण गालेत, त्याला पाकिट किती मोठाले द्यालेत, कीर्तन किती जण करायलेत, लोकायला किती आवडायले, लोक किती मोठाले पाकिट द्याले. याच्यावर गायक, याच्यावर पक्वद्या आणि याच्यावर कीर्तनकार सिद्ध केल्या जात नसतो. नाही 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 नाही. ढोलकी वाजिणारे विदेशात गाजले. एका ढोलकी वाजिणाऱ्याला 13 कोटीचं घरे मुंबईला, 13 कोटीचं मुंबईला घरे, ढोलकी वाजिणाऱ्याला 13 कोटीचं. संप्रदायात कसा येईल? कसा येईल संप्रदायात? तो नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. फिल्मी सृष्टीत गाणं म्हणणाऱ्या एका व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार 3 भेटले. 3 147 कोटीची प्रॉपर्टी आहे त्याची.
147 कोटीची आपल्या मराठवाड्यात 147 कोटीची प्रॉपर्टी असलेला गायक दाखवा परमार्थातला. त्याच्या श्रीमंतीची बरोबरी तुम्ही करू शकत नाहीत, पण तुमच्या संप्रदायाची बरोबरी त्याचे पैसे करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. सोन्याचे कप मिळाले काही काही लोकायला. पिक्चर मध्ये ज्यांचे डायलॉग गाजले का, सिनेमामध्ये ज्यांचे जोक विनोद गाजले का, त्यांना सोन्याचे कप भेटले. सोन्याचे विदेशातनं मिडल काहीतरी आहे ना इंग्रजी शब्दात असे, हो ते हे अवॉर्ड वगैरे मिळाले. शिक्षण कमी आहे पण फिरून फिरून काही काही शब्द पाठ झाले मानपण. पण तो या कीर्तनकाराची बरोबरी करू शकत नाही. पण कोणत्या पक्वाद्याची, कोणत्या गायकाची आणि कोणत्या कीर्तनकाराची? संप्रदायातला गायक, संप्रदायातला मृदंगाचार्य आणि संप्रदायातला कीर्तनकार याची दृष्टी कशी असली पाहिजे माहितीये? जिच्या ते तर पुढे आहे का, जिच्या सोबत लग्न केलंय तिच्याकडे पाहत असताना पत्नी स्वरूप आणि विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला तू कोण्याही जातीची आस पण तिला माय किंवा बहीण म्हणायचं, ही दृष्टी असली पाहिजे. परावी अनारी माऊली समान मानिली आधान काय वेचे मानिली आधान काय वेचे परावी अनारी माऊली समान परावी अनारी माऊली समान महाराज दिसेल ती बाई स्वतःची बायको सोडून जर दिली, ज्याच्या सोबत पाणी ग्रहण केलंय, पटेषु सुपटे अंतरपटे भययाम या नियम मंगलम सुचारु भयस्थितेषु मंगलाम यत्तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेवं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत्क्रियेषु स्वभार्याणाम् अबलेषु क्रियाणां जायतेर्वृष्णियो. कर्मकांड सांगते, जिच्यामधला अंतरपट सुटला ती तुझी बायको आहे, पण जिनं तुला जन्म दिलाय ती तुझी माय आहेच. पण तिच्या व्यतिरिक्त या भारतीय संस्कृतीतली कोण्याही जातीची बाई दिसू दे, तिला माय म्हणायला तुझ्या बँकेतलं अकाउंट जळत का सुंबळ्या? हा, तू ऊस नदीला जातो का? मानिलिया धन काय वेचे. देहूतल्या मालकांचं वाक्य, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं. संप्रदायातलं हे वाक्य आमच्या 3 लोकांना जर अंतकरणात ठेवलं आणि अंमलात आणलं तर नुसते तुम्ही डोक्यावर घेणार नाहीत, विटेवरचा मालक डोक्यावर घेऊन नाचल. इतकी या वाक्यात ताकद आहे, पण कोण मानते? चालू कीर्तनात तंबाखू चोळी तू सोंबल्या, यम बसायची जागा निब्बर दांड्यानं हाणीन तुला महिनाभर उभं राहून भाकरी खावं लागत्या. सोंबळ्या पाकिट घेतो खपक्या आणि चालू कीर्तनात तंबाखू खातू, किती निबर बुटानं हाणावं तुला कळणार नाही आम्हाला. गायकानी
मृदंगाचार्यानी आणि कीर्तनकारांनी तंबाखू खाऊ नये. आणि व्यसन करणाऱ्याला तुम्ही बोलून जर पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुलप लागतील. मला आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव हाऊत भरून पैसे दिलेत पंढरपुरातल्या मालकांनी मला. हाऊत भरून कीर्तनात सांगतो. यूट्यूब चालू आहे. आज तर एकच आहे, ही कॅमेरे असते. हाऊत भरून पैसे दिलेत. हाऊत भरून भंगाऱ्याच्या अंडरविली धुवासाठी कीर्तन करणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नाही बोललं नाही बोललं. विडाला 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 चला मला सांगायचंय. कधी कधी बाजूला सरकतो. गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून कधी कधी सरकतो बाजूला. नाही काय गरज नव्हती इकडे याची. जितकी आई पाहत असताना तुझी दृष्टी गोड आहे तितकी जगातली प्रत्येक स्त्री पाहताना तुझी दृष्टी सम असली पाहिजे. सर्वाभूती समदृष्टी. एक मुद्दा सांगतो. बाळू महाराजाची गाडी केजून निघली. तुमच्यात पैशाची माणसानं खरं बोला. स्पष्ट बोललं पाहिजे. स्पष्ट. तसे मला शेतीतले बी भरपूर येतं पण शेतीवरती नाही जवकत. 7470 रुपये विकणार सोयाबीन 49 विकायला कशी जवकन. 14,000 क्विंटल कापूस इकन म्हणून ठोला 9 वर जाईन म्हणून ठोला 7.25 वरच आला. कशी भेटन. कसे जगायलेत माझे काळ्या मातीमध्ये. या हृदयातलं रक्त घामाच्या रूपात मातीत टाकतेत आणि त्या मातीतून जगाला जगण्यासाठी मोती तयार करतेत. त्या शेतकऱ्या राजाचं काय दुःख आहे. त्याच्या अंतकरणाला कान लावून ढवळ्या कपड्यावाल्यानं बघावा. त्याला कळण शेतकऱ्यांना काय दुःख आहे. आणि त्याला जर शेतकऱ्याचं दुःख नाही कळालं तर त्याचे लेकरं त्याचे झोपीत अंगुठी घेते. इतकं लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. तुमच्याच पैशाची गाडी केजून हायवेला चालली. ड्रायव्हरनं सांगितलं महाराज येणेकरी महाराज आहेत. होता ना ते येणेकरी. हे काय मिशावाल म्हातार कसं गुटगुटीत दिसतंय पाहणं. पण तंबाखू खात नसताना नाही का. हा 19 वर्षाचं गुटखा खातय. असे गाल बसले. इकून 8 वाक्षी ज्वारी बसते इकून नीट वक्ष तुरी बसते. हो. आणि पुन्हा ते म्हणतो आपल्याला पोरगी बघा तुला कशाल. आणि तू काय लायकी ती पोरगी सांभाळायची. तिनं रोकायचे उस खुरपावून तुला जीव घालावे त्याच्यापेक्षा ती संन्याशी राहिलेली बरी. विठाला विठाला ड्रायव्हरनं सांगितलं हे मिशावाले पटक्यावाले इनेकरी उभे आहेत. त्यानं हात केला. सर्वाभूती समदृष्टी. बाळू महाराज म्हणला रे जाऊ दे काय त्या इनेकऱ्याकडे बघ तू. चल. निघाली गाडी. पण पुढच्या फाट्यावर 2-4 माणसं उभे होते आणि त्यानं हात केला. गाडी 140च्या स्पीडनं होती. आणि ड्रायव्हर म्हणला ते आपल्याला ते फाट्यावर ते लोक होते. म्हणलं कोणते. ते पाया पडल्यावर 500 देतात ना ते. अरे म्हणलं गाडी उभी कर. 140च्या स्पीडनं गाडी 70 रुपयाची तर टायरच घासले आणि गाडी उभी राहिली. बाळ्यासारखा भडवा जगात महाराज कोणी नसेल. माझ्यासारखा हरामखोर महाराज कोणी नसेल. निष्ठावंत वारकऱ्याला इनेकऱ्याला गाडीत घेत नाही आणि 500 रुपये देणाऱ्यासाठी गाडीचे टायर उघडूस तर गाडी उभी करतो. याला विषम दृष्टी म्हणायचं. विषम. सम नाही. तो महाराज म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. इथं समदृष्टी असली पाहिजे. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. स्वतःच्या लेकराला ज्या दृष्टीनं पाहायचं त्याच दृष्टीनं आपल्या नौकराच्या लेकराकडे सुद्धा बघायचं. त्याला म्हणतात समदृष्टी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले
सांगतोय तुम्हाला पुढचं थोडंसं एक वाक्य सांगतोय. ज्यांचा अभंग घेतला त्यांची दृष्टी किती गोड होती. पक्ष होत पक्ष. मी येणार आहे पहिल्या कडव्याला, पण मला माहिती आहे मी पुढच्या कडव्यात जाऊ शकत नाही, म्हणून हा पुरावा देऊन टाकतो तुम्हाला लागलीच. कारण बैल 2 जमीन 300 एकर इतकी पाळी होत नसती. 8.5 ते 10.5 किती सांगणार आहे की नाही, मर्यादा आहे त्यात. पक्ष होतं नाथांकडं, पक्ष म्हणजे पित्र. आईसाहेब गच्चीवर गेल्या, दक्षिण दिशेला प्रणाम केला गिरिजा काकींनी. सासूबाईला प्रणाम केला. आत्याबाई आज दुपारी जेवणाकरता या आमच्याकडे. गच्चीवर जाऊन दक्षिण दिशेकडे तोंड केलं आणि प्रणाम केला, या आमच्याकडे या जेवायला. स्वयंपाक घराची खिडकी त्याच दिशेला होती. स्वयंपाक घरातून बाहेर पडणारं पाणी, मोरीतून बाहेर पडणारं पाणी, समोर नाली होती वाड्याच्या पुढं. ती नाली उपसायला राम आणि सरजू नावाचे 2 कामाटे होते, कामगार होते. शूद्राची माणसं होती, 2 जण शूद्राची माणसं होती. त्याच्यातल्या राम नावाच्या व्यक्तीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरात, स्वयंपाक घरात शिजत असलेल्या भाताचा सुगंध घेतला. मधात जाऊन नाही, तो खिडकीतून आलता. भाताचा सुगंध येतो, स्वयंपाकाचा सुगंध येतो. आणि राम सरजूला म्हणतो, सरजू ए सरजू, काय मालकाच्या घरात भात शिजतोय र, काय भात शिजतोय. अरे ज्याचा सुगंध घेतल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर आला, तो भात खाल्ल्यावर किती चविष्ट लागत असेल. शूद्राचा माणूस आहे, नाली उपसणार आहे त्या काळात. आता असं म्हणायचं असं म्हणणं, तो काळ सांगतोय 400 वर्षापूर्वीचा. ठीक आहे. राम सरजूला बोलत असताना, वाड्याचा जिना उतरत असताना एका पवित्र स्त्रीने ऐकिलं. ती स्त्री किती पवित्र होती सांगू. 36 वर्ष तिचे लुगडे धुवाला पंढरपुरातला मालक तिच्या घरी राहिला. 36 वर्ष त्या बाईचे लुगडे धुवाला. हा काय पवित्र असेल ती बाई. मालक बाहेरून घरी आले, दृष्टी सांगतोय सम, चेहरा पडलेला पाहिला. गिरिजा जी नावान बोलत होते त्या काळात माणसं. वजनदार होते नो माणसं. माणसांकडं आपल्याकडं पुरुष प्रधान संस्कृती होती ना. हो, आजही स्त्रियांना काही अनादर आहे असं नाही म्हणत. स्त्रियांना वाईट म्हणायचं नाही, उलट वारकरी संप्रदायाने इतकं उचललं, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय, तर या देशाची स्त्री आहे. पण पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे बायकोनं नवऱ्याला आवजावं बोलावा ही पद्धत आहे. हो, पण आजही काही काही ठिकाणी स्त्री प्रधान संस्कृती आहे. विवेक, ए विवेक, आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर ये बरं. तर मी म्हणलं, बाई विवेक कोण आहेत. माझे मिस्टर आहेत. ठीक आहे. तर विवेक उंदर आणल्यावर एक दुधाची थैली आणली, हातात उंदीर आणल्यावर जमीन 90 एकर. मी पहिलं म्हणलं, बाई मी याच्यातलं दूध पिण्यापेक्षा रोगर पिईन, पण याच्यातलं दूध नाही पित मी नाही पित. बाई हे विवेक कोण आहेत. आता मी पाहिल्यावर ओळखलं, हिचं वय कमी आहे आणि विवेकच्या मिशा दाब नावाने होत्या. मला वाटलं विवेक म्हणजे हिचं कार्टच असेल, पण ती म्हणली माझे मिस्टर आहेत, हेच आहेत. येतो म्हणलं बाई मी. नाही काळा पण घ्या ना. नको दूध म्हणलं, मी बोक्या नाही दूध प्यायला. नाही मी वाटीत देते म्हणलं, मी बुटात पितो. वाटीत काही संबंध नाही, पण तू या घरचं नको. का नकोय. तू नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशीन बाई तू. आणि जरी नाही मारलंस तर तुया आजचा चहा प्याल्या मी गाडी पुलाखाली जाईन. एकदा गेलती वाचलो, आता नको तुझ्याकडं. काय आवाज होता. गिरिजा जी मुखचंद्रमा कोमेजून गेलाय. मालक
राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. समदृष्टी सांगतोय. आवाज दादा करा मोठा, करा करा करा. बैल किती रूपवान असले न चांगले शिंग असले तरी अवताल धरीतच असतेत. आणि साऊंड सिस्टीम आवाज वाढवायलाच असते, है का नाही? राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. ठीक आहे. श्रीखंड्या जी, श्रीखंड्या म्हणजे पंढरपुरातला मालक. जी मालक जी, राम सरजूला मध्ये घेऊन या. ठीक आहे. ए राम सरजू, कोण आवाज द्यायला माहितीये? पंढरपुरातला मालक. ए राम सरजू, यामध्ये सरजा म्हणला, राम्या कशाला वास घेतलास रे? कशाला भाताचा वास घेतलास रे? मधात नेऊन हाणतीत, आता आतमध्ये नेऊन हाणतीत, आतमध्ये नेऊन हाणतीत. ते म्हणला आता पळून जाता येत नाही. गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर घंगाळ होता आणि त्याच्या सोन्याचा तांब्या. पाय धुवा. महाराजाचं घर आहे रे. पाय धुवून हाणण्याचा वाण दिसायला रे बापा. पाय धुवून हाणतेत, पाय धुवून हाणतेत रे. आतमध्ये गेल्यावर बसायला पाठ टाकला. पाठ पाठ पाठ. बापा पाटावर बसून कापायचं दिसायला रे. राम्या सगळं इचकून टाकलं असतं. नको म्हणलं होतं रे. आपण गरीब माणसं येत, हे उरलं सुरलं खाची आपली पात्रात आणि हे भात कुठं आपल्याला असतो का? समदृष्टी सांगायला. श्रीखंड्याने रिकामे 2 ताट टेकले पुढं. खाऊ घालून मारतेत का काय रे? मोबाईल ठेवून द्या दादा. विढाला 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 विढाला. खाऊ घालून मारतेत का काय रे? गिरिजा काकीनं पातेला आणलं भाताचं. गरम गरम भात टाकला. उंदराच्या कानाजवानी चमच्यावानी नाही. तुम्ही अजून बी बघा, खेड्यात राहणारी बाई जर श्रीमंत झाली तर खेड्यातले पाहुणे जेवायला आल्यावर ती बंधी चपाती 4 करून वाढती, कोपरे करून. आणि शहरातलीच शहरात मोठी झाली की शेतात काम करणाऱ्याला हातात चतकोर चपाती टाकतीन. वाढू का म्हणती? रोगर वाढती का? का इस्तू वाढी ती? आणि कशाला हातात धरली चपाती? तो हे कळतंय, कळायला पाहिजे, कळायला पाहिजे. काम करणारे जेवायलेत. भात असा मोठा ठेवला पात्रात, मोठा भात ठेवला. गिरिजा वरण घेऊन या. पिवळं धमक सोन्याच्या स्वरूपाचं वरण वाटी वाटी टाकलं. 2-2 वगराळे. श्रीखंड्या तूप आण रे. भगवान सांगतात तुपाचं मोठी घागर भरलेली आहे. पण आईसाहेब म्हणल्या ताजं लोण कढ्याचं तूप वाढायचे. लोणी कडू लागलं. गिरिजा काकीनं स्वतः सांडशीत धरून पातेला आणलं आणि 2-2 वाट्यात तूप रिचिलं. एकाच्या पुढं नाथ बाबा बसले आणि एकाच्या पुढं गिरिजा काकी बसल्या. आता राम सरजूच्या लक्षात आलं, मारित नाहीत, मारित नाहीत आपल्याला. गिरिजा काकीनं आवाज दिला, राम सरजू करा जेवण. आई साहेब, आम्ही वाड्यात येताना काही बऱ्याच लोकांनी बघितलंय आणि आम्ही वाड्यात जेवलो असं जर तुम्ही आमंत्रण दिलं त्या पितरांना कळालं तर ते तुमच्या इथं जेवायला येणार नाहीत. गिरिजा काकीनं सांगितलं, राम सरजू तुम्ही दोघं जेवल्याच्या नंतर स्वर्गातल्या गावात जेवढी जेवढी लोक मेलीत तितके पितर जेवल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल. तुम्ही जेवा, काय काळजी करू नका, जेवा तुम्ही जेवा. सज्जनांनो, शांती ब्रह्मनाथ बाबांच्या पुढे आणि गिरिजा काकींच्या पुढे जेवायची हिंमत होत नव्हती. आई साहेब,
आम्ही बांधून नेतो. केळीच्या पानात आमच्या अंगावरच्या उपरण्यावर पान टेकून पानात बांधून घरी नेतो, घरी जेवतो. दृष्टी किती गोड आहे बघा. गिरिजा काकीने धोनीच्या गालावून हात फिरीला, राम सरजू आम्हाला एकुलता एक हरिपंडित नावाचा मुलगा आहे, तुम्हाला हरिपंडिताची शपथ जेवा. मुलाची शपथ घातली त्या अर्थी दोन कोण वाटले असावा, मुलाच्या बरोबरीचे वाटले असावा. जेवायला सुरुवात केली. भात वरण आणि तूप एकत्रित कालिलं. पण राम्याचं अंतकरण तुटत होता आणि सर्जाला सांगितलं, सर्जा 3 दिवसापासून वडील आंबील पेतेत रे, भाकरीचा पत्ता नाही. वाटीभर पीठ गाडग्यात शिजून मिठाचा खडा टाकून त्याची आंबील माझे वडील 3 दिवस झालं प्यायलेत रे, भाकरीचा पत्ता नाही. लेकरायला भाकरी नाही, आईला भाकरी नाही, आणि मी गावरान तूप आणि भात खावा, या भाताच्या कणाकणात संसार दिसायला. गिरिजा काकीने विचारलं, राम काय? काकी, चित्रात जो पदार्थ पाहिला नाही तो पात्रात हे खाण्यासाठी, पण संसारातले लोक उपाशी आहेत. समदृष्टी. राम सरजू, राम सरजू, आम्ही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगते, तुम्ही पोटभर जेवा, तुमच्या घरच्या लोकांना बांधून देते. महाराज, घाण उपसिणाऱ्याला पितर समजावा, आपली नाली साफ करणाऱ्याला स्वतःच्या मुलाचा दर्जा समजावा, ही दृष्टी नाथांची. धुणं धुवायला गेलेल्या बाईचं पोरग चुकावा, त्याला कडेवर घेऊन घरी आणावा, आणि गिरिजा काकीला सांगावा, गिरिजा याला स्नान घाल आणि हरिपंडिताचे कपडे याला घाल. काय दृष्टी असेल हो, काय दृष्टी असेल, काय दृष्टी असेल. सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ये सृष्टी, जग ब्रह्म रूप जान, हेचे साधूचे लक्षण. एका जनार्दनी संत, नित्य साधी आत्महित. जगावर प्रेम करत असताना, विश्वावर दया करत असताना, विश्वाला ब्रह्मरूप मानत असताना, दृष्टी सर्वांकडे सम ठेवत असताना, आत्महित सुद्धा सांभाळणं संताचं इति कर्तव्य. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. आमची इथले एक जण शेलूच्या बाजाराला गेलं, रगील होत, आणि 30 किलो खसखशीचं पोतं घेतलं. शनिवारचा दिवस. आम्हाला सांगितलं, टाक पोत. माझ्यासारखा मी महाराज असून इतका रगील म्हणल्यावर ते किती असेल याचा कल्पना करा ना. टाक म्हणे पोत, टाक. हमाली 4 आणे. दादा हमाली देऊन टाका. काय सकाळी सकाळी टकटक लावली रे, पुढच्या बाजारी देईन. ते हमाल होत, त्यानं पोतड टाकलं, पण दाभण टोचलं. खसखशीच्या थैलीला दाभण टोचलं. गाड्यानं गिरगावाला नेलं पोतड. घरी गेल्यावर म्हणला, दुकानात खसखशीचं पोतं टाक. रिकामच. गिरगावपासून शेलूला खसखस पाहिली, दाना नाही दिसला, आणि पोतड्यात थांबली नाही. हिचं नाव लक्ष्मी. लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या सारखा गुंड अजून जन्माला याचा शिल्लक आहे. एक जण म्हणला, महाराज पठ्यासारखा गुंडच कोणी नाही, नंबर 1 चे टाटर चोरणार मीच आहे. मग तू यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलंय ते किती गुंड मोठा असेल याचा विचार करा ना. एक जण म्हणला, आपल्यासारखा चालूच कोण नाही. अरे तू यासारख्या चालूला त्यानं जन्माला घातलं, ते किती चालू असेल. विश्वात गुंड होते 6, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण. मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा हाणलंय ते किती नंबरचा गुंड असेल. हे तर मान्यच करावं लागेल का नाही. त्याच्यासारखा दयाळू जगात कोण नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही, त्याच्यासारखा सत्वशील कोण नाही, आणि त्याच्या मनात आल्यावर त्याच्यासारखा गुंडही जगात कोण नाही. रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी हाणले ते सामान्य गुंड असेल का. काय व्याप्ती असेल. असो, गाथा 13व्या दिवशी जशाल तसा वापस. लक्ष्मी ही सगळी जिच्या हातात सत्ता आहे का, ती लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. काय व्याप्ती असेल तुकोबरायचं, काय भक्तीचं टोक असेल. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात, लक्ष्मी दिवस.
लय बायका स्वयंपाकगार होईल म्हणून सोमवार आधीच सोडतात. हो, श्रावण महिन्यात मी सोमवार धरीत असतो. का बाबा वाकडीला हे नाही पण मग जायचं जेवायचं. असं 13व्याच्या कीर्तनाला गेलो, म्हणलं घरी सोमवार सोडायला आलो. 1:45 वाजले तवरक सोडून घेतला तिनं. म्हणलं कस काय सोडा, सगळ्या भाज्या गार होऊ लागल्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का? तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या का? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे किती वरबाडतात तुम्हाला. तर आमच्यावर घेतलं की यायला वाटते महाराजाचं सगळं इचकालेलंच आहे का नाही? हे ना काय भारिया जगाची मालकीन 13 दिवस पाण्यात. तुकोबरायला एका व्यक्तीने विचारलं, का हो म्हणे रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला, तो गाथा जशाल तसा परत आला. उद्या जर त्यांना कळालं आणि त्यांनी पुन्हा पाण्यात टाकला तर तुकोबराय म्हणले निमूटपणे देऊन टाकील. अंतकरणच निष्पाप न, कवडीचं पाप नाही ना अंत करणार. अख्खा परिसर तुकोबरायला भेटायला, पण रामेश्वर शास्त्री गेले नाही. का गेले नाही? जावाच वाटत नव्हतं. काय घेऊन गेले पुढे ऐका. रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती लिहायला बसले. तुकोबरायची आरती लिहायला बसले. आरती आणि आरती लिहित असताना शेवटचं कडवं लिहित असताना दौतीतली शाही संपली. टाक होता, दौत होती. मशियाम भवे टाकेशु. मशी म्हणजे शाही, टाक म्हणजे पेन, लिहायचा पेन. याच पूर्वीच्या काळात असं ते याच्यात बुडून लिहित होते. त्या दौतीतली शाही संपली. तर रामेश्वर शास्त्रीला इतकं दुःख अनावर झालं, इतकं दुःख अनावर झालं. तर रामेश्वर शास्त्रीचे पितर स्वर्गातून विचार करीत होते, आमचा हयातीतला व्यक्ती इतका का रडतो. पितर विचार करायचे, पितृदेव. रामेश्वर शास्त्री इतका शोक का करत असते, इतका शोक का करत असते. अनुस्थित नावाची देवता पाठिली आणि त्या देवतेनं रामेश्वर शास्त्रीला विचारलं, तुम्ही इतकं दुःख का करता? जीवनात लोण्यात मध्ये किती जरी शहाण्याबाईनं लोणी धुतलं तर त्याच्यामध्ये खरखर राहते. लोणी काढवा तुम्ही, पातेल्याच्या बुडाला खरखर राहते. किती लोणी धुऊ द्या खरखर आहेच. चंद्राचा प्रकाश किती शीतल असू द्या त्याला डाग आहेच. पण एका तिळा इतकं सुद्धा अंतःकरण पापी नव्हतं. इतकं निष्पाप अंतःकरण तुकोबरायचं. आणि त्या महात्म्याची आरती लिहित असताना शाही संपली. याचं दुःख वाटते म्हणून रडायलो. काय गैवरून आला असं? परिणाम काय झाला? टाक घेतला आणि मांडीत टोचला. मांडीत स्वतःच्या जन्नूर जंगा भयोस्थित मांडीत टाक टोचला. त्याच दिवशी रक्त बाहेर आलं आणि ते रक्त टाकाला लावलं. आणि त्या शेवटचं कडवं आरतीचं कोणतं कडवं रे असारा? ब्रह्म तुकाचे आले. तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. हे कडव रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या रक्तान कडवल्या. सगळ्या लोकांनी विद्वानाने विचारलं, पागल झाले तुम्ही? ज्याने प्राकृत केलं त्याला तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय? स्वतःच्या रक्ताने आरती लिहिली, काय त्यांच्याकडे? सगळ्या विद्वानांच्या मुसक्या आवळल्या. सगळ्या विद्वानांच्या आत्मा कशा मुसक्या आवळल्या? अरे ज्या व्यक्तीचं अंतकरण नुसतं शुद्ध नाही
नुसतं शुद्ध नाही, आपण ज्याच्या नावानं संध्या करतो का तोच विटेवरचा पांडुरंग तुकाराम महाराज आहे. असं आहे करा सासाराम कडू एखादं रामेश्वर भट तुझा म्हणे रामेश्वर भट तुझा रामेश्वर भट्ट द्विजा विद्वानांना तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष विटेवरचा मालक तुकोबर आहे. गाथा पाण्यात कोणी टाकला? रामेश्वर शास्त्रीनं. आरती कोणी केली? रामेश्वर शास्त्रीनं. मग जी रामेश्वर शास्त्री तुकोबरायाचा गाथा पाण्यात टाकतात त्या आरती गणेशबुवा वैर होतं की नाही अंतकरणात? ते तपासण्यापुरता असो, हडसण्यापुरता असो किंवा टोकाला पोचण्यापुरता असो, पण थोडासा वैराचा गुरळा अंतकरणात होता. पण हा सगळा वैराचा गुरळा तुकून टाकला आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकोबरायाची सुरतावून बसले. पण रामेश्वर शास्त्रीनं वैर करून तुकोबरायाचं मित्रत्वच नाही तर शिष्यत्व स्वीकारलं. याच्यासाठी तुकोबरायाकडे काय होतं ते पहिलं कळलं. चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होते. पुण्याला श्रीमंत माणसं होते पेशवे, श्रीमंत पेशवे. कोणाला श्रीमंत म्हणायचं? इथं बी नेमकं गाढ वाढत ना. माणसं कोणालाही श्रीमंत, त्यांना 400 एकर जमिनी सप्त्याल पट्टी बिलकुल देत नाहीत. पाकिस्तानी आणि त्याला श्रीमंत म्हणायला होय नालाय का? माणसं कशालाही मानित आहेत, कशाला बी. असं प्रमाण असा स्वर म्हणल्यावर मानायचं. गवळण चालू, राधे चल माया गावाला जाऊ. आता तुमच्या गावात ही गवळण म्हणल्यावर सकाळी या रस्त्याने राधा कशी येईल? येडी एक राधा या रस्त्याने याला. कशाला मानित माणसं, कशाला बी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तुझ्या बायकुल लाव ना. राधाला गोंडे लावायची काय गरज आहे? महाराज राधा इतकी पवित्र आहे. शिवाजी भाऊ, राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. तिला गोंडे लावायची काय गरज आहे? जिजा ह्या गोंडे लावणाराची बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की त्याला महिनाभर उभ्यानच खावा लागावं. बसताच येऊन काही नाटक काही काही. एका गावाला गेलो, म्हणले इथं भजनाला ताई आल्यात, महाराज तुम्हाला ऐकावंच लागेल. मी म्हणलो मी कीर्तन झाल्यावर जेवत असतो आणि मग जेवण झाल्यावर मला पुन्हा सकाळी लांब जायचंय. मी जेऊस तर 1-2 अभंग बैठकीतूनच ऐकतो. सुरुवातच झाली. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. ते दुधन भाकरी तो बाहेरच आली पक्कनच. अरे म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली, आपण तिचं दर्शन घेऊ. यालाही लोक टाळ्या वाजवतात. काय नसतो विषय त्याला. एकदा काल्याचं कीर्तन चालू. यशोदेने विचारलं, कृष्णा कुठे गेलता? आई साहेब मी गोपीच्या घरी गेलतो बरं का. पण काय सांगायचं, ती गोपी घरी नव्हती बरं का. आणि फार वेळ थांबलो आई.
पण गोपी घरीत नव्हती बरं का, म्हणून मी वापस आलो बरं का. लागलीच आसाराम सारख्यान प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं ना रे, या गवळणीला फोन नव्हता का. माणसं यालाही मानते. गोड प्रमाण म्हणलं तुम्ही छान, वा श्रीमंत पेशवे कोणालाही म्हणायचं नाही. 250 मशाली सोन्याच्या, एक मशाल 1.25 ते 2.5 किलोची सोन्याची. ते काय मै सासरे नाही, मै काय साडू नाही. घरच्याच चोंभाळ्यावर म्हणा बाळू महाराज, घरच्याच लय चोंभाळी तू, घरचत लय सांगत. श्रीमंत पेशवे गावरान तुपात मशाली जळायच्या, पण नाद लागला चुकीचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना वाड्यावर गायन करण्यासाठी बोलली. चित्त शुद्ध तरी या. उदाहरण क्रमांक 2 तुकोबारायचा पुरावा ऐकला तुम्ही, बघा पुढचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना, त्या काळातली प्रख्यात गान सम्राज्ञी. मी काही पाहिली नाही, मी फक्त वाचली. मी अजून कोणत्याच पाहिल्या नाही, फक्त वाचवायचा नाद जास्त. गान सम्राज्ञी त्या काळातली, नृत्य सम्राज्ञी, महान विख्यात होती, विख्यात होती, विख्यात होती. तिचं वाड्यावर गायन. आणि योगायोगानं श्रीमंत पेशव्यांच्या धर्मपत्नी आळंदीला गेल्या. आणि आळंदीला एका व्यक्तीची भेट झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी निळोबाराय. निळोबारायची भेट झाल्यावर त्या माऊलीनं दर्शन घेतलं. प्रणाम महाराज, प्रणाम. बाळू आवाज. महाराज एक विचारू काय, 4 महिने चातुर्मास आमच्याकडे करता का तुम्ही? आता ते निळोबाराय होते, त्याला काही पाकिटाचा संबंध नाही, काही संबंध नाही. ते अधिकारी लोक होते. करू म्हणले तुमच्या देवघरात चातुर्मास. काय ते देवघर, काय ते वैभव, काय ते थाट, काय तो अधिकार, काय ते नाविन्य. श्रीमंती होती, वैभव होतं. निळोबारायांचा काकडा. निळोबारायांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर देवघराच्या भिंतीला पाझर फुटत होता, असा काकडा. आणि कधी कधी काही काहीचा काकडा असा ऐकायला भेटतोय, त्या दुसऱ्या भजनेची आंघोळ होस्तरी 4थ्या मालिकेत जातो. म्हणजे बऱ्याच म्हशी पण साखळ्या तोडी त्याचा. असा काही काहीचा काकडा. परे जन्मे पाप केले, तो या जन्मात कोणतं पुण्य. इतक्या जोरात, इतक्या जोरात, इतक्या जोरात की बघायचंच काम नाही. निळोबारायचा पुरावा आहे. ग्रंथ वाचित असताना, ज्ञानेश्वरी ग्रंथ, पुराण, वेद आणि गायन करीत असताना नवरसाची स्थिती ज्याला आहे त्यानं याच्यात पडलं पाहिजे. जानती गायक चतुरते. रामायण चालून राम वनवासाला चालले. लगेच एक जणांप्रमाणे म्हणले, कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले, थांबतोय माय मेल्यावर असाच रडशील का? असा स्वर असतो त्याला नेहमी. काय स्वर असतो? धर्म सिद्धांतामध्ये असा पुरावा आला. येती प्रातार विनियोगीर भैरेती सम्रा स्थितो गाणार भय जायतीर तरुणार भय जाती स्थित. हा त्या काळातल्या सुज्ञ लोकांनी गायन केलेला काकडा परिसरातलं गवत इतीने वाढत होतं आणि धेनूचं पोट भरत होतं. इतका काकडा गोड, इतका गोड काकडा, इतका. तो काकडा निळोबारायचा. निळोबारायचा काकडा सुरू, दुपारचं भजन सुरू, संध्याकाळची पंचपदी, 3 टाइम भजन. पण निळोबारायचं संध्याकाळची पंचपदी सुरू झाली की गंगाबाईचं नृत्य व्हायचं. आणि चुकून गंगाबाई नृत्यांगना गान सम्राटीच्या कानावर निळोबारायचा स्वर पडला. तिच्या लक्षात आलं, आदा कदा पेशव्यांच्या वाड्यातल्या बायकांनी निळोबारायचा स्वर ऐकला असेल, पण आपण ज्या राजाला बोलवलंय त्यानं निश्चित निळोबारायांचा स्वर ऐकला नसेल. ज्या दिवशी हा राजा निळोबारायचा स्वर ऐकील त्या दिवशी आपला छंद सोडून देईल. म्हणून तिनं त्याच वेळेला त्या राजाला सांगितलं, तुमच्या वाड्यातलं आपसूर गाणारं काढून द्या. माणसाला बऱ्याच काही काही नालायक गोष्टी आवडत असतात. चोपदार पाठीला धर्मपत्नीला सांगितलं, ते भजन करणारं मथार काढून द्या.
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती सांगतोय. काढून द्या. काकडा पंचपदी आटपली. संध्याकाळचं जेवायला ताट लावलं किंवा चातुर्मासात दिवसात एकदा जेवत असतील. हे काय असेल मला काही माहीत नाही. ते निळोबाऱ्या होते. पण पेशव्यांच्या धर्मपत्नी जवळ बसल्या. डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. विचारलं, आईसाहेब तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या कशा करता? काही नाही महाराज, आम्हाला तुमचा सेवा करायचा योग उद्यापासून पंढरपुरातल्या मालकानं काढून घेतला. काय साहेब मी 4 महिने जाणार नाही असं का म्हणता तुम्ही? हे सगळं तुमचं खरं आहे महाराज, पण आमच्या मालकाचा आदेश आहे तुम्हाला इथं ठेवायचं नाही. जी आई साहेब, सकाळचा काकडा करतो आणि पहाटे मी माझी वळकटी बांधून निघून जातो. सकाळचा काकडा आटपला, वळकटी बांधली, बगलातल्या पिशवीत गाथा ठेवला, पेशव्यांच्या देवघराला प्रणाम केला आणि महाद्वारापाशी आल्याच्या नंतर चौकदाराला विचारलं, दादा 1 मिनिट, ज्या बाईने 1-1.5 महिना मला पोटाची सोय केली तिला नमस्कार करू देता का? वापस फिरले आणि निष्ठावंत माऊलीला नमस्कार केला. माय येतो मी, बेश नको येतो मी, येतो. काय अनुताप झाला असेल त्या माऊलीला. तिनं सांगितलं, महाराज कपाळाच्या मालकाच्या पुढे मी जात नाही. मालक जे सांगेल ते पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण एक आजच्या दिवसापुरतं पंढरपुरातल्या मालकाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते, एवढी रात्र आमच्याकडे थांबा. पण निळोबारायांनी वचनबद्ध केलं, बाई मी थांबेल, पण मी टाळ वाजल्याशिवाय जेवत नाही. आणि मी संध्याकाळी भजन करत असताना तिकडे सभागृहामध्ये महालामध्ये नृत्य चालू असतंय. उद्याही जर माझा अडथळा झाला तर आपण बघून घेऊ. आणि योगायोगानं तसंच झालं. निळोबारायची पंचपदी सुरू झाली आणि गंगाबाईचं गायन सुरू झालं. नृत्य बंद केलं आणि पायातला चाळ खिडकीतून फेकून दिला. बिलकुल नृत्य करणार नाही. इतका राग आला त्या राजवाड्यातल्या राजाला. तन 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 हे चोपदाराला सांगितलं, जा काढून द्या त्यांना. पण काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात, काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या इतक्या पवित्र स्त्री आहेत काही घरी, की त्या पवित्र स्त्रीमुळे नालायकाचा संसार सुद्धा चांगला चाललाय. इतक्या पवित्र आहेत त्या देशातल्या स्त्रिया. काही एवढ्या पवित्र. ज्या बाईची चप्पल सुद्धा कोणाला बघायला भेटत नाही, ती दरबारात आली आणि गंगाबाई नावाच्या स्त्रीला मान खालून विचारलं, बाई या व्यक्तीच्या भजनानं तुला अडथळा काय? नाही म्हणे, मला पटत नाही. कट्टर विरोध. ठीक आहे बाई, तू कधी मानशील यांना? काय केलं तू मानशील? वाळलेलं उन्हाळीचं झाड आणलं, दरबारात टाकलं. माझ्यापेक्षा जर यांचं गायन श्रेष्ठ असेल असं हे म्हणत असतील तर यांनी गायन केल्याच्या नंतर वाळलेलं झाड हिरवं व्हावा. मी त्या दिवशी यांचा विरोध करणार नाही. डब्बा घेतला, उन्हाळीचं झाड होतं, वाळलेलं खन्नक वाळलेलं. पूर्वी उन्हाळीच्या झाडाच्या झाडण्या करीत होती माणसं. एका डब्यात ते झाड उभं केलं वाळलेलं. पालं नाही, काड्या नाहीत, नुसती काडी अशी, त्याला शेंगा सुद्धा नाही. आणि निळोबाराय खाली बसले आणि तुकोबारायचा गाथा हृदयाशी लावला. जीवनभर ज्या साधूनं काहीच पाप केलं नाही, जीवनभर ज्या साधूच्या वाणीनं विश्व हरिनामानं ढवळून काढलं, जीवनभर ज्या साधूच्या अंतकरणात तिळायती खरखर नाही, अशा साधूचं मी शिष्यत्व केलंय. विटेवरच्या मालकाचा तिरस्कार केला, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका, निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तुक याचा धावा करीत असो. तुक बरा गुरुवर्य, मी पंढरपुरातल्या मालकापेक्षा तुम्हाला मानतोय. तुम्ही टाकलेल्या पावलावर पाऊल टाकून चालतोय. एका तिळा इतका आतापर्यंत काहीच पाप केलं नाही. आणि समाजाला बोलवणारी, समाजाला वाम मार्गाला नेणारी एखादी माऊली, देवा तिचा आणि माझं काही वैर नाही. देवा ती नृत्य करते, तिचा आणि माझं काही वैर नाही. ती गायन करते अवडंबरीचं, तिचा आणि माझं काही वैर नाही. पण मी पारमार्थिक आहे, ती अवडंबर क्षेत्रात आहे, तरी पण तिनं माझा विरोध करावा. देवा मी केला नाही रे तिचा.
केला नाही तरी पण मला पैज लावायची वेळ आली. हृदयस्थ गाथा केला, गाथ्यावर डोकं ठेवलं आणि श्रद्धेनं गाथ्यातला एक अभंग काय स्वरात गायला असेल. विटेवरचा मालक जाणे, आडवं पडलेलं डबक्यातलं झाड सरळ झालं, त्याला पाला आला, त्याला फुलं आले आणि तात्काळ त्याला शेंगा लागल्या. ही निळोबारायच्या गायनातली ताकद. राहिलेला दुसरा चाळ खिडकीतनं फेकून दिला. पाणी घेतलं, हौद असल, रांजून असल, घागरभर पाणी अंगावर घेतलं आणि गंगाबाई नावाची नृत्यांगना, निळोबारायची स्त्री स्वरूपातली पहिली शिष्या झाली. पहिली शिष्या, तमाशात नृत्य करणारी बाई, तमाशात नृत्य करणारी, तमाशात. मला असं वाटतंय, मी एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचा पुरावा सांगतो. नंतर एक तमाशात लावणी गायली होती, ती कीर्तनात म्हणत नसते पण आठवलं म्हणून म्हणतोय. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. तमाशात नृत्य करणारी बाई निळोबारायचा नितांत विरोध करत होते, पण एका तिळा इतका विरोध न करणारा निष्पाप अंतकरणाचा साधू, ज्यानं त्या स्त्रीविषयी काहीच पाप केलं नाही, म्हणून तमाशात नृत्य करणारी, विरोध करणारी स्त्री नुसती मित्र नाही तर निळोबारायची शिष्या झाली. परिणाम चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती. मंबाजी बुवाच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण झाला. काही माणसं निष्पाप असतात, पण नालायक माणसं त्यांच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण करून देत असतात. आणि काही इतकी हलकट असतात, किती चांगलं वागा त्याला दोष काढायची सवय असते. अश्वत्थामा नावाचा व्यक्ती महाभारतात इतका हलकट, तुका म्हणे अंगी दुर्गंधी, अश्वत्थामा मारी पांडव पुत्र. तुका म्हणे अंगी राखीली दुर्गंधी. एवढी दुर्गंधी काहीच्या अंतःकरणात की विचारताच होईल. म्हशीनं 2-4 झाडं खाल्ले, बोलून घेतले. सन 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 मंबाजी बुवानं मारलं.
एका तिळा इतका काही शब्द नाही. कल्पना करा, सहन करण्याची ताकद किती मोठी असते. ती माणसंच पुढे जाऊ शकतात. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे होते. 1425 गडी होते. जिजा 1425 गडी. हो, मी काय गांजा ओढून नाही आलो. 2-4च बाय आमच्याकडे रात्रंदिवस कामाला. दिवसा कापूस असतात आणि रातच्या काय तुला आणतात का काय? आणि बाजाराच्या दिवशी पैसे मागायला आल्यावर कुठे आहेत दादा? ते आताच शेलूला गेले. त्याचे कुठे तर घरीच आहेत. ते मयात चपला घालून गेले. 1425 गडी. मालकाच्या घरी प्याला भर दूध प्याल्याशिवाय कामाला जात नव्हते. म्हणजे नियमच होता आबाजींचा. जर जिजाबाईनं सांगितलं असतं आबाजींना, माझ्या मालकाला मंबाजीनं मारलंय, तर मंबाजी अशा समुद्रात टाकला असता तर जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला सापडला नसता. पण नम्रता होती भाऊ लोकांकडे. फार फार चारित्र्य संपन्न लोक होते. दुःख सहन करण्याची ताकद होती. हो, विरोध नव्हता. अत्यंत कोमल अंतःकरण. मारलं. घरी जावं तर पत्नीला कळलं. म्हणून दुपारची वेळ इंद्रायणीची वाळू तापली, अंगातली निमस्ती काढली आणि बोटासारखे असे चरहाटासारखे वळ आलते पाठीवर. गरम वाळून पाठ शेकली. तुकोबारायनं पाठ शेकली. पाठ घातली निमस्ती. घरी आले. पानग वाढण मिठाचा खडा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. एखादं पानग, 1.5 पानग, 2 पानग तुकोबाराय मिठाच्या खड्यासोबत खात होते. त्या दिवशी अर्धच पानग खाल्लं. मालकिनीने विचारलं, मालक सकाळपासून बाहेर गेला तर जेवायचा मेळ नाही, अर्ध पानग का खाल्लं? आवले आवडीन बायकोला आवले म्हणायचे. आवडे आज जरा भूक नाही. याचं कारण सांगू? अख्खं शरीर खणखण करत होतं. एवढं मारलं होतं मंबाजी बुवानं. इतकं मारलं किंमत नाही त्या मारण्यात. तुळशी वृंदावनापाशी एका अंगाडावर अंग टाकलं. घरातली सगळी जण झोपली. या भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. उन्हाळ्याचे दिवस, चांदण्याचा प्रकाश आणि तुळशी वृंदावनाकडे पाठ करून झोपलेल्या मालकाची पाठ चांदण्याच्या प्रकाशात पाहिली. अंतःकरण गहिरू राहिलं. देवा, किती निष्पाप माझे मालक. काय अंतःकरण माझ्या मालकाचं कोमल. कोण मारलं असते? उठवलं. त्याने झोपलात नाही. आवले मालक, मला कळाला असतो मी का जेवला नाही. आवले मंबाजी बुवानं मारले. का मारलं? मसड गेली त्यांच्या शेतात. जिजाबाईचा अधिकार इतका मोठा होता. ह्या बाईच्या पायात काटा मोडल्यावर पंढरपुरातलं गुरख्याच्या रूपातून येत होतं. कल्पना करा बाईची ताकद किती मोठी असेल. बाईचं भक्तीचं टोक किती मोठं असेल. माझ्या लहानपणी काटा मोडल्याच्या नंतर काटा काट्यानं काढीत होते, पण काटा दिसण्यासाठी तोंडात बोट घालायचं, बोट ओलं करायचं, मग त्या पायाला फिरवायचं. एकदा बोट फिरल्यावर काटा दिसत नसतो, पुन्हा बोट तोंडात घालायचं आणि पुन्हा त्या पायावर फिरवायचं. हे बोट तोंडात ओलं करून पायाला लावित होता जगाचा बाप, पंढरपुरातला मालक. काटा उघडा केलाच होतो भाऊ. काट्यान काटा नाही काढा. ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, त्या जगाच्या बापानं ओठ लावले जिजाबाईच्या पायाला आणि दातानं काटा उपटून घेतला. त्या बाईनं काय केल्यावर मंबाजी बुवा जळाला नसता? चंद्रकांत बुवा किती शाखांदात जळाला असता मंबाजी. पण तुकोबारायनं सांगितलं, आवले नको नकोय, आवले नकोय, पडा तुम्ही. त्याच रात्रीच्या 1 वाजता मंबाजी बुवाच्या आश्रमावर. फार श्रीमंत माणूस, फार श्रीमंत, बलाढ्यशाली, गडगंज श्रीमंती, मान्यता प्राप्त व्यक्ती.
शिष्यानं तुकोबारायला पाहिल्याबरोबर अरे बापरे म्हणजे काल मारले रातच्या आले काय करते मंबाजी बुवाला नमस्कार केला असेल नवल नाही आप्पा शिष्याचेच पाय धरले काय काम एकच उपकार करा ज्या मंबाजीनं माझ्या पाठीत काठ्या मारल्या आता मला त्याचे हात दाबायचे किती दुखले असतील पण काही शिष्याच्या लक्षात आलं आधा कदा जर रागाच्या भरात गळा दाबला तर भीती होती ना भीती होती मारलं होतं तसं पण त्यांच्याही लक्षात होतं तुकोबाराय या विकृतीतली लोक नाही दाबले हातपाय ते मंबाजी सामान्य नव्हता पुराणात अधिकारी लोकांची नावं येत असतात मंबाजी एवढे मोठे अधिकारी होते रुद्रसूक्तामधला एवढा प्रख्यात पंडित होते की ज्याच्या वृत्तसूत्राचे स्वर ऐकल्याच्या नंतर काशीतला मालक येडा झाला आणि रोज सकाळी 2:45 वाजता उठवायला येत होता शंख वाजित होते मंबाजीच्या कानात शंख वाजित होते शंख हो आपल्याला उठायचं असेल ते अलाराम लावा लागतोय मंबाजीचा अलाराम काशीतले शंकर होते शंख वाजल्याबरोबर पहाटे उठायचे तुकोबारायच्या लक्षात आलं भगवान शिवजी येतील आपण निघून जावा शिवजी आले न उठिल्याबरोबर प्रणाम केला शिवजी निघून गेले आणि रात्री जेवढे सांभाळायला होते का नाना त्याला सांगितलं इकडे या लावदार हातून कडी लावली बेतान इकडं आण म्हणले बेत इकडं सांगा रात्री हातपाय कोण दाबले सांगा कोण दाबले रात्री हातपाय बंडू बुवा शिष्याला वाटलं नक्की तुकाराम महाराजांनी याच्या फासुल्या मोडल्या दाबू दाबू ततपप मम चालले म्हणले बेटा होत लक्षात घ्या तुम्ही सांगितलं तरी बी हाणणार चुकल्यावर आणि नाही सांगितलं तरी हाणणार त्याच्यापेक्षा मुकाट्या सांगा निमूटपणे एकानं सांगितलं तुकाराम महाराजांनी तुमच्या हातपाय दाबले तुकाराम हा शब्द सेवकाच्या तोंडातून पडणं आणि मंबाजीच्या कानावर आदळणं आणि मंबाजीचे डोळे रडत नव्हते मंबाजीचं अंतःकरण रडत होतं शिवाजी भाऊ अंतःकरण रडत होतं अंतःकरण कुरळा आला अंतःकरणातून आणि तेवढ्या सकाळी इंद्रायणीचं स्नान न करता इंद्रायणीचं स्नान करून बाहेर आलेले तुकोबाराय बंडू बाबा पाय धरले मंबाजी भाऊनं पाय धरले माफ करा खंटाच्या काठीनं मारणारा मंबाजी निष्पाप अंतःकरणाच्या तुकोबारायच्या सानिध्यात बुटासह दर्शन घेऊन त्यांचं शिष्यत्व पकारलं पण ताकद कशाची पहिल्या कडव्याची चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती चित्त शुद्ध तरी